चला वाकलन संघ फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि सामना जसा सुरू होईल या योग्य आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. चला पंच म्हात्रे सर बघा अजून काय करतात. रमेश म्हात्रे सर चला लवकर चला आपण थोडं रनिंग मारा थोडं फिटनेसचा विचार केला पाहिजे आता. क्या बात है क्या बात है वाह नका आता बस झालं. 4 षटकांचा सामना असेल या गोष्टीची नोंद घ्या. सामना हा 4 षटकांचा असेल. इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकण आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेंज द गेम वडवली बी मॅच तुम्हाला पाहायला. तर चला आपण सामन्याला करूया सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. पहिला चेंडू फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग स्क्वीज झाले आहे. बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पलीकडे 4 धाबा.
इशिता 11 जेजी स्पोर्ट्स वाकण त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेंज द गेम वडवली बी सुरुवात झाली आहे. वडवली संघाचं धावफलक चौकारानं सुरू झालंय आणि कल्पेश पाटीलचा मधून चौकार आलाय. कल्पेश आघाडीला आलाय. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवला जात आहे. बॉलिंग मार्क वरती षटक पहिलं आणि गोलंदाज उद्देशला आपण पाहत आहोत. यापूर्वी इशिता 11 वाकण संघानं मोठी देसाईला परास्त केलं आणि आता आपण पाहतोय त्यानंतर वडवली ब संघाने कोणीला परास्त केलं. दोन धावा संघ एकमेकांच्या समोर आहे. विकेटची संधी, विकेट फलंदाज बाद. इथे आपण पाहतो 4 या धावा संख्येवरती लागणारा झटका पहिला स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेंज द गेम वडवली बीला. बघा रमेश म्हात्रे सर जे तुम्ही मगाशी वक्तव्य केलं ते मात्र युट्यूब लाईव्ह वरती आमच्या दीपू मुंडेने कैद केलेलं आहे. बच के रहियो नाव झालं ते 4. ऑनलाईन प्रेक्षकांची गर्दी वाढली आता कारण दोन दादा संघ एकमेकांच्या समोर. एका बाजूला आपण पाहतो वडवली, दुसऱ्या बाजूला वाकण. बाईकचं शोरूम सध्या मैदानाच्या आतमध्ये जवळपास केतन मात्र नाहीयेत म्हणून जर ते असते तर जवळपास 100 बाईक तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळाल्या असत्या. कारण ऋतिक पाटील 19, जेत भोईर 21, कमलेश 9, त्यानंतर 6 एक 4 व्हीलर देखील आहे. ऋषी भोईरचा बाजार वाटतं 9 आहेत आणि अविनाश 4 आहेत. त्यानंतर सोमनाथ गायकरला आपण पाहतो पण ते या संघात नाहीये. त्यामुळे जवळपास आपण पाहिलं तर केतन मात्र जर का मैदानामध्ये असते तर जवळपास 100 बाईक झाल्या असत्या. मेहनत आहे बघा, प्रत्येकाची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागून जीत बोईरला तुम्ही पाहू शकाल चांगली कामगिरी करतात. षटक क्रमांक पहिलं संपन्न. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावर. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या. इशिता 11 या नावानं जगदंब जीजी स्पोर्ट्स वाकण संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातून आपण पाहिलं तर अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसातल्या वित्तेश्वर क्रिकेट संघ उसरघरला आपण पाहणार आहोत. समोर काही खेळाडू दिसत आहेत उसरघर संघाचे. होम ग्राउंड आहे चांगला की होम ग्राउंड वरती आतापर्यंत राहिल्या पहिल्या 2 मॅचेस मध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं तर आयरेगाव आणि त्यानंतर दहिसर संघाला परास्त केलंय. सर ही मॅच भरपूर हाय व्होल्टेज आहे. दीपू चेक करतात सध्या ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या जर आपण पाहिली दीपेश. ऑनलाईन प्रेक्षक जवळपास 1000हून अधिक प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. क्या बात आहे. supersports.in बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 2 आणि जेत भोईरच्या मैदानामध्ये त्याच्याच अंदाजामध्ये फटका खेळलाय. फटका चांगला फिल्डर धावतायत आणि धावतच राहतील. पाहतच राहतील. चेंडू सीमा पलीकडे. ऋतिक पाटीलचा आक्रमण चौकार.
बॉलर तयार. जीतच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. यावेळेस वॉट अ शॉट. पुढ्यात होता चेंडू. यावेळेस लॉफ्टी ड्राईव्हचा जबरदस्त देखणा न जाकत न भरलेला फटका बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफ सीमा पलीकडे 4 धावा. यापूर्वीच्या सामन्यामध्ये जेव्हा आपण पाहिलं तर स्वर्गीय शिवदास राणा स्मृती चेंज द गेम मोडवली बी संघ LNT श्री गणेश कोहलीच्या विरोधामध्ये खेळत होता तेव्हा देखील बॅक टू बॅक 2 चौकाराने ऋतिक पाटीलने सुरुवात केली होती. चेंडू खाली कोणती चूक करत नाहीयेत. अप्रतिम झेल आणि फलंदाज ऋतिक पाटील फेल. 2 चौकाराच्या नंतर मात्र मोह आवडता नाहीये. तो मैदान सोडतोय. लागणार आणखीन एक मोठा धक्का. चेंज द गेम मोडवली बीला. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. महेश बघा त्यांच्या नावावरती विक्रम आहे. 2 बाईक शुभम पाटीलच्या नावावरती देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ओम नर्मदेश्वर किरवलीच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर 1 बाईक आणि त्यानंतर मला वाटतं चिरनेर नाईटच्या स्पर्धेमध्ये 1 बाईक आहे. हक्काने वडवली म्हटलं की धावांचा शोरूम आहे. 100हून अधिक बाईक त्या 2 गावांमध्ये आहेत. 12 धावा दाफलकावरती आहेत. महेश पाटील बघा त्यांच्याकडे देखील बॅट आहे. आपल्याकडे देखील बॅट असते. संघर्ष करायला हवा. प्रत्येक जण जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. त्यामुळे साथ मिळणं येस हे भरपूर चांगलं वक्तव्य केलं. साथ भरपूर गरजेचे. वडवली संघाला तुम्ही पहा एका दुसऱ्या खेळाडूवरती डिपेंड नाही. वाकण संघाला तुम्ही पहा एका दुसऱ्या खेळाडूवरती डिपेंड नाहीये. ज्या दिवशी केतन म्हात्रे असेल त्या दिवशी केतन म्हात्रे चांगला खेळ. तो नसेल तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये जीत भोईर जबाबदारी घेतो. जीत भोईर नसेल तर उमेश भोईर असेल. त्यानंतर अविनाश असेल आणि ड्रॉप सीनचा हिरो किरण म्हात्रे तर आहेच. ऋषी आहे. त्यामुळे एकंदरीत एका दोघांवरती संघ जेव्हा डिपेंड नसतो तेव्हा त्या संघाची कामगिरी चांगली होताना आपण पाहतोय. उल्लेख आपण करू देसाई संघाचा आकाश विकास नसतील तर मोरेश्वर जबाबदारी घेतात. ते नसतील तर प्रवीण आहेत. त्यानंतर हितेश हिमांशू मयूर. त्यामुळे बघा ज्या संघाकडे 1-2 खेळाडू नाही तर असे 7 ते 8 खेळाडू किंवा 11 खेळाडू जबरदस्त असतात तर त्या संघाला चिंता करण्याची गरज राहत नाही. पण यावेळेस कॅच ड्रॉप केले. जीवनदान कोणाला दिलं बघा मैदानामध्ये. काय बघा जीवनदान दिलंय. महत्वपूर्ण खेळाडू आहे. ऑलराऊंडर भूमिका नेहमीच कमलेश पाटीलची आपण पाहत असतो आणि त्याला जीवनदान दिलंय म्हणजे घोड चूक केली सध्या मैदानाच्या आतमध्ये. इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघानं आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळला. फटका तर चांगला डीप मध्ये फिल्डर सेकंड साठी पलटलात आणि डेफिनेटली मिळतील. सडपात शरीर यष्टीचे खेळाडू नेहमीच मी या गोष्टीचा उल्लेख करतो की एकेरीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये पलटण्याचं सामर्थ्य या खेळाडूंमध्ये आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि धावसंख्या 2च्या पद्धतीने आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 संपन्न. 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा दाफलकावरती 17 रन्स ऑन लॉस ऑफ 2 विकेट. यापूर्वीच्या सामन्यामध्ये शुभमनं आक्रमक फलंदाजी केली होती. शुभमचा वैयक्तिक जर विचार केला तर 10 चेंडूमध्ये 320च्या सरासरीला 32 बनवल्या. गोलंदाजी करताना 1 षटक 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवले. तेव्हा शुभम पाटीलला आता मात्र अपेक्षा त्याच्याकडून वाढल्या. त्याला जबाबदारीने खेळावं लागेल आणि आतापर्यंत खेळ आहे बघा. आपण पाहिलं तर शुभम पाटीलच्या बॅटमधून पहिल्या 2 मध्ये 3 आल्यात. कमलेश पाटीलचा विचार केला तर एकच धावा यस शुभम पाटीलच्या खात्यामध्ये आणि 2 झाल्यात तर कमलेश पाटील थोडी करेक्शन करतात. जबरदस्त की स्कोरिंगची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. भावेश पाटील आमचे उंबरलीच आहेत उभरते नवीन स्कोरर आपण पाहतोय. गरजेच आपल्या विभागातील अनेक नामांकित स्कोर आपण पाहतो. आतिश पाटील देसाई असेल भावेश पाटील आमचे उंबरलीचे असतील जे अक्षरशः रायगड परिसरापर्यंत आपलं
त्यामुळे स्कोरिंगच्या नक्कीच कलेने पोहोचलेले. कौतुक आहे अशा गोष्टीचं, कारण सुपरस्पोर्ट्स.in देखील आपण पाहतो टेलिकास्ट आज गुजरात पर्यंत पोहोचलाय, महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचे दौरे आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आपण पाहतोय, धावसंख्या अवांतर पुढे. टोटल झाले ती 18. ज्यावेळेस देखील चांगला फटका खेळला गेलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे पोहोचल्यात पण मिळतील का 2 पायच्या डेंजर एंड वरती शुभम पाटील, आणि 2 धावा पूर्ण केल्यात. प्रत्येक वेळेस फिल्डर वरती दबाव टाकतात. थोडी कॅज्युअल अप्रोच चालणार नाही, जागते राहू. जेव्हा वडवणीचे बॅटर बॅटिंग करतात तेव्हा हाच नारा द्यावा लागतो आउटफील्ड मध्ये, कारण थोडे जरी तुम्ही फंबल झालात किंवा थोडं जरी कॅज्युअल अप्रोच तुमचा पाहायला मिळाला तर लगेच दुसरी धाव ते कन्व्हर्ट करतात. सोडून दिलाय, निर्णय चुकलाय फलंदाजाचा, कारण पंच सांगते इट्स अ फेअर डिलिव्हरी, हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल. धावफलक सध्या घडीला आपण पाहिलं तर 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. जबरदस्त सामना, ऑन हाय व्होल्टेज मॅच, एक महत्वपूर्ण आणि फायनल से पहिले फायनल नक्कीच आपण म्हणू शकतो. यावेळेस सोडून दिला, यावेळेस निर्णय योग्य, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा, आणि शुभम पाटीलचा निर्णय देखील योग्य राहिलाय. अतिरिक्त धावसंख्या पुढे सध्या टोटल 21, 21 आकड्यावरती 4 षटकांचा सामना, त्यामुळे धाबांची नितांत गरज आहे. सगळे शिवदास टानस मध्ये चेंज द गेम मोडून दिला. VCC उसरगड संघनायक आपण व्यासपीठावरती या. हा पूल करायचा होता, बराच काळामध्ये कॅच तर कंप्लीट होणार नाहीये, पण धावा किती मिळतील बघूया. 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जात आहे सध्या. 2 ने धाव फलक पुढे. टोटल आता 23-23 वर कुठेतरी 4 षटकांच्या सामन्यामध्ये मित्र म्हणून 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. चेंज द गेम वडवली बेला. नेहमीच वडवली संघ वाकण संघ त्यांना पुरस्कृत असतात, आणि आज आपण पाहतोय एका बाजूला डॅनी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकण, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय शिवदास टाना स्मृती चेंज द गेम वडवली बेला. ऑफ साइडला आडवा बॅटर लॉक करायचा होता, सेलिब्रेशन मैदानामध्ये झालाय. हो, बॅटची एज आहे आणि कोणती चूक केली नाही बिहाइंड विकेट. यष्टिरक्षकानं विकेटचं पतन शुभम पाटीलला सोडावं लागेल मैदान. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का. फलंदाजी करताना चेंज द गेम वडवली बिला. नवीन फलंदाज विकास पाटील मैदानात दाखल होत आहेत. कुठेतरी विशालची कमी जाणवते. पहिल्या मॅच मध्ये शुभमने चांगली बॅटिंग केली होती, त्यामुळे ती कमी जाणून आली नाही. स्टार्ट चांगला मिळाला होता. ऋतिक पाटीलने देखील आक्रमण केलं होतं. व्हाईट बॉल. महेश पाटील या, तुम्ही बसा तिथे प्लीज. VIP डायस मध्ये तुम्ही आराम करा, भरपूर मेहनत केली आहे तुम्ही, थोडं एसीत आराम करा थोडा. हितेश आणि हर्षद मला तर वाटतंय गाढ झोपेत आहेत. फटका चांगला हवेच्या सोबत वीरेंद्र सेवाग स्टाईल. वीरेंद्र सेवाग स्टँड मध्ये फेकून दिला. विकास आक्रमण 6 धावा. फटका चांगला होता. साईडला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. विकासनं आक्रमण केलंय आणि विकास
शिल्लक असेल. या स्पर्धेतला आपण पाहतो 5वा फलंदाज आहे जो षटकाराने आपलं खातं ओपन करतोय तो म्हणजे विकास पाटील. पुढचा चेंडू ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न तर झालाय. एकदा कंप्लीट सेकंड साठी पलटलं. स्ट्राइक एंड वरती फेकी यायला हवी. चाचपड फिल्डर तिथे आणि त्याच्या चुकीचं रूपांतर दोन आपण पाहतोय. घाई केली थ्रो करण्याची घाई जास्त झाली आणि तिथे आपण पाहतो 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती मिळाली दुहेरी धाव 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता 80 रन रेटच्या धावा झाल्या 32. जॉर्निंग मार्क वरती सध्या आता अंतिम षटकासाठी ऋषीचा वापर केला जाईल. ऋषीच्या विरोधात आक्रमण करायचं होतं. सरळ बॅटने खेळला. समोर फिल्डर धावतायत आणि 2 धावा सहज मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे 34 आकड्यावरती. कावाला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. चांगले ऑन साइडला थेट व्हीआयपी डाईस समोर एक्झिक्यूट केलाय कमलेश पाटील ऑन फायर. चौकारानंतर यापूर्वी आपण पाहिलं दुहेरी धाव आणि त्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक आता आक्रमण केलं. वैयक्तिक त्याचा पहिला मोठा धमाका आपण पाहतोय. धावफलक आता 40 ऑन बोर्ड 40 धावा धावफलकावर. याच गोष्टीचा उल्लेख केला होता भावेश की एकंदरीत 40-45 टोटल जर झाली तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला स्टारकास्ट आहेत. किरण म्हात्रे सध्या सराव करतायत बाहेर. ऑन साइडला लॉफ करायचा तर यावेळेस संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. समाप्ती झाली निर्धाव चेंडूची. किरण मात्र भरपूर व्यस्त राहिले. जेव्हा जेव्हा केतनचे सामने असतात तेव्हा मला तर वाटतं त्यांना भरपूर फोन येतात तिकीट मिळेल का ISPL ची. किरण देतील कोणाला आणि किती तिकीट हा देखील प्रश्न असतो किरण नेहमी. ऑन साइडला स्वीप ओवर शॉट वर सेट पावर पे घुटना टेक और कावा का ये लंबा सिक्सर देख. बॉलला पाठवला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावर थेट हवाई यात्रेवर साधावा. दीपू बघा 46 धावा झालेल्या आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं दीपेश धावा बनत नव्हत्या पण आता धावांची गती प्रचंड वाढली. याचं कारण कमलेशने आक्रमण केलं. सुपर बॅटिंग और फॅन्टॅस्टिक बॅटिंग. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय कमलेश पाटील. ऋषी बॉलिंग मार्क स्टिल 2 टू गो. लाईन इथे मात्र पेक करताना प्री डिटर्माइंड
पाहायला मिळते, ज्याचं कारण नुकताच डॉट बॉल हाताळलाय. चला अंतिम चेंडू शिल्लक असेल. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. डीप आकडा. स्क्वेअर लेग मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. पुन्हा एकदा तेच आपल्याला पाहायला मिळालं. पहिलेच मनामध्ये ठरवलंय काबाने की ऑनसाइडला पूल करायचा आहे, आणि त्यानंतर बाहेर येणारा चेंडू देखील फोर्सफुली तो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न करत होता. डॉट बॉल आला असता, पण सुदैवानं एक चोरटी धाव मिळाली 22च्या स्वरूपामध्ये, आणि त्या एकेरी धाबेनं धावा झालेल्या त्या धावफलकावरती 47 आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे खेळाच्या उत्तरार्धामध्ये इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण की यानंतर एक सामना शिल्लक आहे. जो संघ जिंकेल तो संघ बीसीसी उसरगर या टीम समोर फाईट करेल या पुढीलच्या मॅच मध्ये, आणि तो सामना देखील 4 षटकांचा असेल. 24 चेंडू आणि बनवायचे धावा 48. या मॅच मध्ये इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला.
चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल. बघा 5 वाजलेत. यानंतर एक सामना अजूनही खेळवायचा आहे, त्यामुळे विनंती असेल. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 24 चेंडू बनवायच्या धावा. 48 या मॅच मध्ये पहिला चेंडू ऑन साइडला पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात करतोय ऋषी भोईर. चेंडूवरती ते चौकार. 48 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय आणि आलाय हा डॉट बॉल. खऱ्या अर्थाने आज विशाल पाटील टीम मध्ये नाहीयेत आणि त्यांची कमी भासतीये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतात अपिश अँड पनिश. स्वीपर कव्हर. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 8. सुरुवात खूप चांगली केली आहे ऋषी भोईरने या सामन्यामध्ये, या इनिंग मध्ये. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए छेदन. कमलेश पाटील. क्या बात आहे. हा अनोखा अंदाज आहे, ही शैली आहे आणि ट्रेडमार्क फटका पाहायला मिळतोय ऋषी भोईरच्या बॅट मधून. हा चौकार. या फटक्यांसाठी ऋषी भोईर जाणला जातो आणि ते फटके येत आहेत ऋषीच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत.
48 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला डॅनी म्हात्रे पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतोय. चीअरअप करतायत डगआउट मधून. नक्कीच मनोबल वाढवण्याचं काम डगआउट मधून केलं जात आहे. हाफ ट्रॅकर आणि व्ही शेप मध्ये खेळतायत. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22-22. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला वडवली बी आणि वाकलन संघ आमने सामने आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आणि वडवली बी आणि वाकलन या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा येत आहेत किरण शेठ पाटील मोहिली यांच्या माध्यमातून. अठरा चेंडू आणि 26 धाव बनवायचे आहेत. उद्या दुसरा आणि अंतिम दिवस. उद्या पहिला सामना असेल गावदेवी उंबारली आणि उत्तर शिव या दोन टीम मध्ये. दुसरा सामना निलजे विपक्ष नवापाडा. तिसरा सामना सागाव विपक्ष शील आणि चौथा सामना शिरडोन ए विपक्ष ओमसाई आगासन. हे उद्याच्या दिवसातील 8 संघ आहेत. उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण की उद्या शेवटचा दिवस आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना वडवली बी आणि वाकलन या दोन संघांमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण गेलेलं आहे. मिळते एकच धाव चेंडूवरती आणि तरी देखील आपण बाउंड्री चेक करूया का पंच, कारण की कोणताही जर डाऊट असेल तर आपण चेक केलेलं बरं, कारण की सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. आणि आपण बाउंड्री चेक करूया. संदीप भाणे जे ऑफिशियल पंच आहेत एसपी पॅनलचे ते येतात आमच्या या कंट्रोल रूम मध्ये आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्की सेफ आहे पंच आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सुपर स्पोर्ट्स लाईव्हचं मी कौतुक करेन. खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढीच चांगली क्लॅरिटी आहे. स्वतः फाउंडर नक्कीच उपस्थित आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये. दीपू मुंडे आणि मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 24 अर्धा पल्ला पूर्ण केला. अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. जीत भोईर आणि ऋषी भोईर ही जोडी आहे. सीमारेषेच्या बाहेर वाकलन गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडन स्ट्रोक षटकार. पहिल्या सामन्यामध्ये नाबाद 62 धावा आणि याही मॅच मध्ये अप्रतिम सुरुवात करून दिली आहे जीत भोईरने वाकलन संघाला आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. डॅनी म्हात्रे पुरस्कृत इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाने.
यावी सॉफ्टवेअरने खेळतायत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. सेन्सिबल बॅटिंग करतायत जीत भोईर, कारण की जीत भोईरला माहिती आहे इथून सिंगल डबलने देखील सामना आम्ही जिंकू शकतो. हा आत्मविश्वास आहे जीत भोईरला. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची अजूनही गरज आहे. फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे, संदेश होते शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 32 32 धावा, 32 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक, भरपूर संख्येने प्रेक्षक, 2000 प्रेक्षक घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुल लावून कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32, 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 16 वाकलन संघाला. वाकलन म्हटलं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र ओमकार शेट्टे यांच्या गावातील हा संघ आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि वाकलन संघाचे बिग सपोर्टर आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र सूरज म्हात्रे कब्बू या नावाने सुपरिचित आहेत आणि ते नेहमीच वाकलन टीमला सपोर्ट करतात, जे डोंबिवली वेस्टचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील वाकलन संघाला शुभेच्छा येत आहेत. 12 चेंडू आणि 16 धावा बनवायच्या आहेत. हे षटक फार महत्वाचं असेल. ऑन सेटल ऑफ केलाय क्षेत्ररक्षक आहेत कमलेश पाटील ने. प्रयत्न खूप चांगले केले होते, प्रयत्न यश मिळत नाहीये. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. अकरा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समीकरण सोपं झालंय. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे डॅनी म्हात्रे पुरस्कृत इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमने. आणि सुरेख झेल पकडलाय. ऋतिक पाटील फलंदाज झाल्या बाद ऋषी भोईर बॅक टू द पवेलियन. 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 9 केल्या तरी संघ जिंकू शकेल. टाळ्या होऊन जाऊ द्या ऋषी भोईर साठी. 10 चेंडू आणि 30 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज अविनाश भोईर येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 10 चेंडू आणि बनवायच्या धावा 10. रणबॉल इक्वेशन आहे. उसरकर या टीमचे कॅप्टनला विनंती असेल प्रथमेश आपण टॉस साठी या. या सामन्यानंतर अंतिम सामना असेल सेमीफायनल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार चौकार येतोय. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड
हा चौकार येतोय अविनाश भोईरच्या बॅटमधून. नऊ चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. प्रचंड वेग आपण पाहिला आणि बॅटची कडा विकास पाटीलने हा चेंडू अडवलाय. बॅकअप साठी संदेश येत आहेत. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 43. पाच धावांची गरज आहे. बघूया आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय का अजित भोईर. आणि फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन जीत भोईर. बॅक टू द पवेलियन. 5 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 7. बनवायच्या धावा 5 या मॅच मध्ये इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला. न्यू बॅट्समन किरण येत आहेत. किरण म्हात्रे, केतन म्हात्रे यांचे मोठे बंधू. 7 चेंडू आणि 5 धाव बनवायचे आहेत. विकेट न गमावता 4 केल्या तरी संघ जिंकू शकेल. वाकलन संघ, जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल VCC उसरगर या टीम समोर होम ग्राउंड वरती. नक्कीच सलग 2 सामने जिंकलेत आजच्या या दिवसामध्ये VCC उसरगर या टीमने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. आणि रिव्ह्यू घेतलाय का? येस, पंच आम्हाला इशारा करतायत की रिव्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजेच बॅटिंग करणारे वाकलन या टीमने. आपण चेक करूया. संदीप भाणे सरांना विनंती आहे चेक करूया आपण. खऱ्या अर्थाने त्यांचं ओव्हर टाइम सुरू आहे. ते नुकतीच कोळेगावची स्पर्धा कव्हर करून आले आणि आता मात्र त्यांना ओव्हर टाइम करावा लागतोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एका धावेची गरज आहे. जयेश पाटील येतोय. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाने. सलग 2 सामने जिंकून दाखल झालेत श्रद्धांजली चषकाच्या थेट उपांत्य फेरीमध्ये. सेमीफायनलचा सामना असेल VCC उसरगर विपक्ष इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या 2 टीम मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. ऋषी भोईर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे आणि म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. हसमुख म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ऋषी भोईरला. आणि कॅप्टनने देखील या
4 षटकांचा सामना असेल. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना VCC उसरगर आणि इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या दोन टीम मध्ये हा सामना असेल.